आता बातमी आहे लोकशाही मराठीच्या दणक्याची। छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम कामगारांची लूट करणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी एका एजंटला अटक करण्यात आली असून एक एजंट फरार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एजंटकडून बांधकाम कामगारांची लूट सुरू होती। बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या साहित्याच्या लाभासाठी एजंट 1200 ते 1500 रुपये मागून लूट करत होते। कामगारांसाठीच्या सरकारी योजनेवर एजंटचा डल्ला मारल्याची बातमी लोकशाही मराठीनं दाखवली होती। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर या एजंटवर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक एजंटला अटक करण्यात आली आहे। पैसे घ्यायचे, त्याला एक गोल पॉइंट टाइप असे टोकन द्यायचं, लाल कलर पिवळा कलर, आणि त्यांना मग सांगायचं की तुम्ही इतक्या वाजता या तितक्या वाजता ते भांडे वाटप करायचे। ही जी काही प्रथा चालू आहे त्यांच्या सह्या घ्यायच्या। तुम्ही जर पाहिलं ते यादीमध्ये जो काही लाभार्थी त्याचा मोबाईल कधी बरोबर ट्रेस होणार नाही, त्याचं जे काही आधार कार्ड असतं ते कुठेही लिंक झालेलं नाही, आणि म्हणून शासनाचं यायचं आणि आपल्याला कागदावर दाखवायचं एवढीच एक पद्धत त्यांनी अवलंबलेली आहे। आणि यासाठी जाणीवपूर्वक सांगतोय की हे एका जिल्ह्यापुरतं नाही, हे महाराष्ट्रभर चाललेलं आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मी या संदर्भामध्ये SITची चौकशीची मागणी करणार आहे आणि CID चौकशीची सुद्धा मागणी करणार त्या अधिकाऱ्यांची जे ह्याच्यामध्ये सामील आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।